नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 20 मार्च म्हणजे तिसरा दिवस आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईमध्ये करण्यात आली. एक मोठा सोहळा त्याच्यासाठी त्यांनी केला. दादरचं शिवाजी पार्क हे अत्यंत गाजलेलं मैदान त्याच्यासाठी निवडलं गेलेलं होतं. आणि इंडी अलायन्सचे अनेक महत्वाचे नेते हे तिथे उपस्थित होते. अर्थातच महाराष्ट्रामधले त्यांचे साथीदार उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे देखील मंचावरती उपस्थित होते. त्यांनी देखील स्वतःची भाषणं तिथे केली. आपण सगळ्यांनी बघितलं. हा योग असा आहे, की त्याचं नाव राहुल गांधींनी न्याय यात्रा असं दिलेलं होतं. आणि पूर्ण इंडी अलायन्स कसा आपल्या मागे उभा आहे, हे एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. शिवाजी पार्क सारखं मैदान जे आहे, त्याचं वैशिष्ट्य असं, की ते मैदान पहिल्यांदा भरावं लागतं आणि तिथे अत्यंत जोशपूर्ण सभा होत असतात. म्हणजे प्रेक्षकांना मोहून टाकणारे असे वक्ते कसलेले वक्ते तिथे उभे राहिलेले आम्ही बघितलेले आहेत. त्यांच्यामध्येच जी नावं घ्यायची ती जसं अत्र्यांचं नाव घेतो आपण, जसं अटलजींचं घेतो, तसंच कुणालाही न विसरता येईल असं बाळासाहेब ठाकरेंचं नाव सुद्धा तोंडावरती येतं. आणि मग अशा ह्या सगळ्या ऐतिहासिक एक पार्श्वभूमी असलेल्या मैदानावरती जेव्हा भारत जोडो न्याय यात्रेची सांगता करण्याचं ठरलं, तेव्हा इंडी अलायन्स हा आपलं शक्ती प्रदर्शन तिकडे करणार हे उघड होतं. मैदानामध्ये बऱ्यापैकी उपस्थिती होती. अगदी प्रचंड तुडुंब म्हणजे जशी अ, बाळासाहेबांच्या सभेसाठी लोक यायचे, तशी तुम्हाला दिसली नसेल कदाचित. बाळासाहेबांच्या सभेचं एक वैशिष्ट्य होतं, तिथे येणारे जे श्रोते होते, ते श्रोते पूर्णपणे त्यांच्या विचारामध्ये तादात्म्य पावलेले होते आणि अ, अत्यंत खुसखुशीत शैलीमध्ये एकमेकांशी संवाद साधल्यासारखा, गप्पा मारल्यासारखे बाळासाहेब तिथे भाषण करायचे आणि मग त्याच्यामधूनच एकंदरीतच शिवसेनेची जी धोरणं आहेत आणि त्याची जी दिशा आहे, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करायचे. आणि त्या सगळ्याची उत्कंठा लागलेले लोक हे त्यांचे कार्यकर्तेच नाही, तर जनता सुद्धा तिथे लोटत होती. अशा या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये मित्रांनो, दुर्दैव आहे मुंबईकरांचं आणि महाराष्ट्राचं, की एकाच वेळी 2-2 पप्पू सोसायची पाळी जनतेवरती आली. तिथे बसलेले जे श्रोते होते त्यांच्यासाठी कदाचित तिथे उपस्थित राहणं हीच खूप मोठी गोष्ट होती. तिथून कोणी विचाराचं धन लुटण्यासाठी कोणी आलं नव्हतं तिकडे. दसऱ्याचा मेळावा जसा बाळासाहेबांचा तिकडे व्हायचा आणि तिथे या वर्षाची मुहूर्तमेढ रचायची, तर काय दिशेने पक्ष विचार करतोय त्याच्याबद्दल एक मार्गदर्शन व्हायचं आणि खणखणीत आवाजामध्ये हिंदूंचा जो प्रश्न होता तो मांडण्यामध्ये बाळासाहेब अत्यंत माहिर होते. त्यांनी कधी कोणाची पर्वा केली नाही, कोणाला ते घाबरले नाहीत. यावेळेला मात्र स्टेजवरून मोठमोठ्या शब्दांचे रक्तबंबाळ असं भाषण जरूर ऐकायला मिळालं, परंतु त्याच्यामध्ये जान नव्हती. कारण त्या शब्दाच्या मागे शक्ती उभी नव्हती मित्रांनो. आणि ती शक्ती कशी उभी असेल मला सांगा? त्यांचेच नेते म्हणजे त्यांनी ज्या सगळ्यांनी मिळून ज्यांना पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करण्याचं ठरवलंय ते राहुल गांधी यांनी तर बहारच उडवली अक्षरशः. म्हणजे मी 2-2 पप्पू म्हटलं खरं. तर तो जो पप्पू जो आहे मी एक त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला त्यांच्या एका वक्तव्यावरती आणि दुसरं वक्तव्य जे आहे ते या सभेमध्ये आलं आणि त्याच्यावरती प्रतिसाद हा खुद्द पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिला आणि त्याच्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटलं. मी शक्ती, शक्ती, शक्ती असं 2दा-3दा या सगळ्या विवेचनामध्ये म्हटलं खरं. ही शक्ती जी आहे ना, ही शक्ती ही कल्पना जी आहे, शक्तीची उपासना करतो. हिंदू लोक जे आहेत ते शक्तीची उपासना करतात. त्या धर्मामध्ये शक्तीला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं गेलं आणि मग ही जी शक्ती असते, ती शक्ती पॉझिटिव्ह असते मित्रांनो. ज्याची उपासना करायची, ज्याची पूजा करायची, ती शक्ती कधी विध्वंसक असू शकत नाही. मग राहुल गांधींनी तिथे त्या सभेमध्ये भाषण काय केलं लक्षात घ्या. भाषण असं केलं ते काय म्हणाले,
की हिंदू धर्मामध्ये शक्ती नावाचा एक शब्द आहे. हिंदू धर्मामध्ये शक्ती नावाचा शब्द आहे आणि आम्ही सुद्धा शक्तीशी लढतो आहोत. अरे वाह! जी शक्ती ही देवता म्हणून हिंदू लोक ज्याची पूजा करतात आणि ती एक ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो आपण, तिथे पावित्र्याचा भास हिंदू स्वतः अनुभवत असतात. त्याच्यावरती ते श्रद्धा ठेवतात. त्या शक्तीशी ह्यांना मुकाबला करायचा आहे. लक्षात घ्या तुम्ही. त्या शक्तीशी मुकाबला जेव्हा तुम्ही करायचं म्हणता, तेव्हा लोकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया उमटतील ह्याचा कधी विचार केलाय का राहुल गांधींनी? आणि मग काही जणांनी ते काढून दाखवलं त्यांचं. गेल्या वेळेला सुद्धा अशीच एक यात्रा त्यांची गेलेली होती दक्षिणेकडे आणि तिथे एक फादर आलेले होते चर्चमधले आणि ते समजून सांगत होते, की ख्रिश्चनिटीचा जो धर्म आहे, तो धर्म म्हणजे काय? आपला जो ईश्वर आहे, तो खरा ईश्वर आहे. आपण शक्तीला मानत नाही. शक्ती हा आपला देव नाही, असं ते सांगत होते आणि राहुल गांधी अत्यंत तन्मयतेने हे सगळं ऐकत होते. या दोन्ही ज्या क्लिप्स आहेत ना, म्हणजे इथे राहुल गांधी म्हणतात, "मी शक्तीशी लढा देतोय" आणि दुसरीकडे ते फादर त्याला सांगताना, की शक्ती म्हणजे खरा ईश्वर नाही. ह्या दोन्ही जोडून लोक आता दाखवतायत आणि मग त्याला उत्तर मोदींनी दिलं कसं, हे बघा. असं आहे, अशी परिस्थिती आलेली आहे काँग्रेसवरती आज, की 2 निवडणुकांपूर्वी आम्ही म्हणायचो, की मणिशंकर अय्यर आहेत तोपर्यंत मोदींना चांगले दिवस आहेत. परंतु आज परिस्थिती अशी आलेली आहे, की त्या मणिशंकर अय्यरची सुद्धा गरज नाही. हे राहुल गांधी स्वतःच सिद्ध करतायत. मला कळत नाही, की अशा पद्धतीचं जे विधान आहे, हे विधान हा मनुष्य करूच कसा शकतो? मोदींनी त्याला उत्तर देताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि तो मुद्दा असा आहे, की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे आता. हे वाक्य अध्यारूत आहे. हे वाक्य अध्यारूत आहे. मोदी म्हणाले, "निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा तुम्ही असं वक्तव्य करता, तेव्हा त्याचं पर्यवसान कशामध्ये होईल? तुमच्याच नुकसानामध्ये होणार एवढी सुद्धा जर का तुम्हाला चिंता नसेल, तर ती तुमच्या प्रतिस्पर्ध्याने करण्याची काय गरज असते? ते फायदा घेणारच. मोदींनी त्याच्यावरती टीका करताना सांगितलं, शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे इथे ज्या सगळ्या महिला बसलेल्या आहेत, त्या महिलांमध्ये मी ती शक्ती बघतो आणि त्यांच्या संरक्षणासाठी मी माझं जीव अर्पण करायला तयार आहे. ज्या शक्तीशी राहुल गांधी लढायला बघतात, ती शक्ती म्हणजे ही नारी शक्ती आहे आणि तिच्या संरक्षणासाठी मी उभा आहे. मी निवडणुकीत उतरलोय. हे जर का हा प्रतिवाद मोदींना का करता आला? कारण तो जो शक्ती हा शब्द आहे, त्या शब्दाचा खरा अर्थ हा राहुल गांधींना कदाचित कळलेलाच नाही आणि कुठच्या शब्दाचा त्यांना अर्थ कळलाय हे सुद्धा कळणं दुरापस्त आहे मित्रांनो. खरोखरच दुरापस्त आहे, की काय नेमकं त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते बोलतात काय? त्याचा काही ताळमेळ आहे का नाही? ह्याचीही कल्पना नाही. आता मोदींनी जेव्हा हे जोडून दाखवलं म्हणजे ज्या क्लिप्स येतायत त्याच्यामध्ये ते 2 गोष्टी, एक फादर काय बोलले, मग राहुल गांधी काय बोलले आणि मोदींनी त्याचा प्रतिवाद कसा केला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का बघाल, तर त्यानंतर राहुल गांधी म्हणतात, "हे काय पंतप्रधान नेहमीच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत असतात." तसा त्यांनी आता सुद्धा केलेला आहे. विपर्यास करण्यासाठी तुम्ही जागा सोडलीत, हा प्रश्न आहे. गेल्या वेळेला सुद्धा त्यांच्या भगिनी या प्रियंका गांधी त्यांनी नीच या शब्दाचा वापर करून काहीतरी एक टिप्पणी केली आणि मग मोदींनी त्याच्यावरती तो धागा पकडून आपण उच्च वर्णीय आणि उच्च जातीय नसल्यामुळे मी जन्मानी ओबीसी असल्यामुळे मला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीमध्ये ते सगळं तसं फिरवलेलं होतं अतिशय महत्वाचं. हा अनुभव आहे तुमच्याकडे आणि हा अनुभव असताना सुद्धा तुम्ही जर का चुकीच्या शब्दांचा वापर करून काहीतरी आपल्या डोक्यात असलेल्या कल्पना जर का सांगायला जाल आणि ते सुद्धा शिवाजी पार्क सारख्या अत्यंत महत्वाच्या मैदानावर जिथे लोक येतात, सभा गाजवतात, मैदान गाजवतात कशासाठी? तर विजय प्राप्त करण्यासाठी. बाळासाहेब तिथे दसऱ्याची सभा घेत होते. दसऱ्याची सभा म्हणजे काय? की जे स्वारीसाठी बाहेर पडलेलं जे सैन्य असतं, त्या सैन्यानी
विजय प्राप्त केलेला असतो त्याचा सोहळा म्हणजे ते शिलांगणाचं सोहळं होतं. त्याच्यासाठी बाळासाहेब तिथे सभा घेत होते. तेव्हा असा विजय प्राप्त करण्यासाठी जर का तुम्ही ती सभा घेत असाल, तर तिथे आपल्या तोंडावरती अतिशय काबू ठेवायला लागतो. जे राहुल गांधींना जमणारी गोष्ट नाहीये. तेव्हा त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आपल्या पायावरती वीट पाडून घेतलेली आहे. एकदा पंतप्रधानांनी त्याला प्रतिसाद दिला, रिस्पॉन्स दिल्यानंतर संपूर्ण मीडियामध्ये तुम्ही टीव्हीवरती ह्याची सगळी चर्चा बघितली असेल. माध्यमं वाहून गेलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे भाजपचे प्रतिनिधीच नव्हे, अतिशय महत्वाचे बुद्धिवंत तिथे येतायत, विश्लेषक येतायत आणि हे अशा प्रकारे स्वतःच्याच पायावर धोंडा कसा पाडून घेतलेला आहे, याची चर्चा चालू आहे. कसेबसे काँग्रेसवाले कुठल्या का मार्गाने होईना त्यांना थोडाफार त्याचं समर्थन करायचा प्रयत्न करतायत, पण ते सगळं तोकडं पडतंय. हे सगळं कुठे मित्रांनो? ज्या वेळेला ती सभा झाली, लक्षात घ्या ती सभा झाली आणि त्याच्यानंतर मराठी मीडियामध्ये काय चर्चा चालू होती? मराठी मीडियामध्ये चर्चा चालू होती, की कशी लाट आलेली आहे आणि इंडिया अलायन्ससाठी महाराष्ट्रामध्ये कसे चांगले दिवस येणार आहेत, ह्याची सगळी चर्चा चाललेली होती. अशा पद्धतीने जेव्हा हिंदूंच्या शक्ती ह्या दैवतावरती अशा प्रकारे ताशेरे ओढले, राहुल गांधींनी बदनामी केली त्यावेळेला हिंदूंच्या समर्थनासाठी जी संघटना कटिबद्ध होती, त्या शिवसेनेचे सध्याचे प्रमुख स्टेजवरती केवळ बसून राहिले. त्यांनी त्याचा प्रतिकार सुद्धा केला नाही. सभा संपल्यानंतर सुद्धा त्याच्यावर टिप्पणी केली नाही. इतके ते वाहवत गेलेले. तेव्हा 2-2 पप्पू 2-2 पप्पू शिवतीर्थावरती महाराष्ट्र जनतेने पाहिलेले आहेत आणि ह्या दोन्ही पप्पूंनी स्वतःच्या पायावरती कसा धोंडा पाडून घेतलाय, ह्याचं उदाहरण जर का बघायचं असेल, तर ती शिवतीर्थावरची सभा आहे मित्रांनो. राहुल गांधी कधी काही शिकतील असं नाही आणि उद्धवजी सुद्धा त्यांनी देखील कुठलीही असा कल दाखवलेला नाहीये, की मी कुठेतरी चुकतोय. कारण मी कुठेतरी चुकतोय म्हटलं, तर माणूस सुधारण्याचा प्रयत्न करेल. परंतु या दोघांनाही असं वाटत नाही, की आपण काही चुकलंय. राहुल गांधींची ती प्रतिक्रिया मी सांगितली तुम्हाला, की माझ्या बोलण्याचा गैरअर्थ नेहमी मोदी लावत असतात. त्यांनी गैरअर्थ लावावा अशा पद्धतीचं आपण बोलूच नये. आणि जर का त्यांच्या मी म्हणेन त्यांच्या मातोश्री ह्या जास्त थोड्या अशा चलाख आहेत असं मी म्हणेन, की त्यांना माहिती आहे की आपला शब्द इकडून तिकडे कुठचा तरी गेला की त्याचा पराचा कावळा होणार. त्याच्यापेक्षा मी लिहून आणलेलं वाचून दाखवत होतं. त्या पूर्ण त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उत्स्फूर्त भाषण केलंय असं दिसलं नाही कुठे. आणि त्यांना नेहमी हिणवून म्हटलं जायचं, की काँग्रेस पक्षाकडे रीडर आहे, पण लीडर नाही. या सगळ्याची त्यांनी तमा बाळगली नाही, पण निदान आपल्या तोंडून काही वावगं जाणार नाही, ह्याची स्वतःकडून तरी त्यांनी काळजी घेतली हां. ते कोणी जे लिहून देणारे लोक आहेत, त्यांनी मौत का सौदागर वगैरे त्यांना लिहून दिलं असेल आणि त्याच्यामुळे त्यांची चूक झाली असेल. परंतु त्यांच्या तोंडून काहीतरी गैरशब्द गेलाय, अशा घटना तुम्हाला आढळणार नाहीत. मग राहुल गांधींना जर का अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स दिलाय कोणी, त्यांनी सुद्धा जर का आपल्याच मातेप्रमाणे लिहून आणलेलं वाचलं, तर निदान असे प्रसंग येणार नाहीत, हे अनर्थ तरी त्यांना टाळता येतील. ठीक आहे. अशी सद्बुद्धी जी आहे, ही सद्बुद्धी त्यांना होईलच ह्याची काहीही हमी देता येत नाही मित्रांनो. कारण आजपर्यंतचा त्यांचा जर का प्रवास बघितला, तर त्या प्रवासामध्ये एवढंच दिसतं, की हा माणूस स्वतःमध्ये मशगूल आहे. त्यांना ना देशाचं काही पडलेलं आहे, ना इतर काँग्रेस जनांचं आणि इंडिया अलायन्स मधले जे सहयोगी पक्ष आहेत, त्यांचंही काही पडलेलं नाहीये. त्यांना चिंता आहे ती फक्त स्वतःच्या परिवाराची आणि आपण सुरक्षित राहतो की नाही बघण्याची. तेवढ्यापुरताच ह्या निवडणुकीचा जो सगळा त्यांनी घाट घातलेला आहे, तो घाट हा त्या उद्देशाने घातलेला आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. त्यांच्यावरती कारवाई करायची म्हटली, ज्या ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये ते बोलतायत, त्यांनी आपल्यावर कारवाई करायची पाळी आली, तर राजकीय आपली ताकद वापरून तिचा मुकाबला करता यावा, एवढ्यासाठीच फक्त ते आज राजकारणात उरलेले आहेत. एकदा ते कारण संपलं, की त्यांच्या राजकारणामधल्या अस्तित्वाला काहीही अर्थ उरणार नाहीये आणि ती वेळ फार दूर नाहीये.
ती वेळ दूर नाहीये. कारण ते म्हणतात ना, स्वतःच्याच करणीनी, स्वतःच्याच कर्मानी ते स्वतः संपत चाललेले. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक मित्रपरिचितांना पाठवा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि याच्या विस्तारासाठी आपला सहयोग असू द्या. धन्यवाद.